विश्वनाथ महाडेश्वर खरं तर हे नाव गेल्या आठवड्यापर्यंत केवळ मुंबई महानगरपालिकेच्या वर्तुळापुरतंच मर्यादित होतं, परंतु हे नाव आता महाराष्ट्रभरात चर्चेत आलंय। उद्धव ठाकरेंनी अपेक्षितांची नावं बाजूला सारून मुंबईच्या महापौर पदासाठी त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलंय, परंतु उद्धव ठाकरेंची निवड चुकली का अशी चर्चा आता रंगते, कारण महापौरपदी विराजमान होण्याच्या आधीच विश्वनाथ महाडेश्वर यांच्या भोवती अनेक वादांचं जाळं उभं राहिलंय। विश्वनाथ महाडेश्वर हा एक नंबरचा बदमाश आणि खोटं बोलू मनुष्य आहे। गुंडगिरी करणार आहे म्हणून त्याने दादागिरी करून पोलीस स्टेशनचा ऑफिसर एक हाताचे धरून माझ्याकडनं ते जबरदस्ती केलं। मुंबई महापालिकेचे निवृत्त कर्मचारी गजानन पंडितांच्या या आरोपांनंतर उद्धव ठाकरेंच्या पायाखालची देखील वाळू सरकली असेल, कारण शिवसेनेनं महापौर पदासाठी ज्यांची निवड केली आहे त्या विश्वनाथ महाडेश्वरांवर गुंडगिरी करून घर बळकावल्याचा आरोप होतोय। विश्वनाथ महाडेश्वर हे सांताक्रूजमधील महापालिका कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या साई प्रसाद इमारतीत राहतात। सुरुवातीला गजानन पंडित या घरात राहत होते, मात्र घर विकण्यासाठी महाडेश्वरांनी पदाचा आणि पोलीस बळाचा वापर केल्याचा आरोप गजानन पंडितांनी केलाय। ते घर अजूनपर्यंत माझ्याच नावी आहे, कारण म्युन्सिपाल्टीचं घर BMCचा जो कोणी कामगार दुसरा असेल त्याच्याच नावे होऊ शकतं। तरी पण त्याने महाडेश्वरनी हे त्यावेळी तो शिक्षण समितीचे चेअरमन होता म्हणून त्याने दादागिरी करून पोलीस स्टेशनचा ऑफिसर एक हाताचे धरून माझ्याकडनं ते जबरदस्तीने घेतलं। या आरोपांसंदर्भात ABP माझानं विश्वनाथ महाडेश्वरांशी फोनवरून प्रतिक्रिया घेतली। सुरुवातीला स्पष्ट बोलण्यास टाळाटाळ करणाऱ्या महाडेश्वरांनी घर भाड्यानं घेतल्याचं सांगून वेळ मारली, मात्र त्यांचा हा दावाही खोटा असल्याचं पंडितांनी सांगितलंय। 23 तारखेपासून या संदर्भातली सुनावणी सुरू आहे, तर तुमच्या महापौर पदासाठी अडचण त्यामुळे येऊ शकते? मला काय वाटत नाही, कारण तो काय फ्लॅट माझ्या नावावरच नाहीये ना। बरं, मी जे शपथपत्र जे दाखल केलेलं आहे ते बरोबर आहे। मी तिथे भाड्याने राहतोय। भाड्याने राहता, या संदर्भात काही भाडे करार वगैरे केलेला आहे तुम्ही मूळ मालकाशी? हो हो हो। भाड्याने आहे तर त्याने दाखवावं मला भाड्यात दिलेल्याची एखादी स्थिती, आणि जर भाड्याने आहे तर माझी शेअर सर्टिफिकेट त्याच्याकडे आहे। ही खोली माझी जबरदस्तीने महाडेश्वरनी एकदम 4.25 लाखामध्ये मिळवलेली आहे। वॉर्ड क्रमांक 87 मधून अपक्ष लढलेल्या महेंद्र पवारांनी महाडेश्वरांविरोधात कोर्टात धाव घेतली आहे। हे बाहेरच्या व्यक्तींनी घुसखोरी केलेली आहे आणि विश्वनाथ महाडेश्वर यांचे स्वतःचे एक रूम आहे आणि पूजा महाडेश्वर जे माजी नगरसेवक आहेत शिवसेनेचे, त्यांचे 2 तिथे फ्लॅट आहेत। म्हणजे यांनी भ्रष्टाचार एवढा केलेला आहे त्या सोसायटीमध्ये, आणि त्या सोसायटीमध्ये 1,81,00,000 लाख थकबाकी आहे, ती पण अजून गव्हर्नमेंट महसूल आलेला नाही आहे। मी इतक्या तक्रार देऊन मी हायकोर्टामध्ये जाऊन सुद्धा यांनी अजूनपर्यंत का महानगरपालिका आयुक्तांनी ऍक्शन घेतलेली नाही आहे। विश्वनाथ महाडेश्वर ज्या शाळेचे प्राचार्य आहेत त्या संभाजीराजे शाळेला पालिकेचं अनुदान मिळत असल्याचं काँग्रेसच्या धर्मेश व्यास यांनी सांगितलंय। त्यामुळे महाडेश्वरांनी नियमबाह्य पद्धतीनं निवडणूक लढवल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। पार्लमेंट, असेंब्ली किंवा लोकल बॉडीज इलेक्शन किंवा युनिव्हर्सिटी सेनेट इलेक्शन, कुठलाही इलेक्शन लढायचं असेल तर त्याच्या एक प्रोसिजर आहे। तुम्हाला लिव्हची ॲप्लिकेशन द्यायला लागतात, परवानगी घ्यायला लागतं, अर्न्ड इन असेल तर ते प्रमाणे आणि अर्न्ड इन नसेल तर मग ते प्रमाणे, काही प्रोसिजरचा काही ॲफिडेव्हिटमध्ये उल्लेख नाही। भाजपनं माघार घेतल्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर मुंबईच्या महापौरपदी विराजमान होणार हे जवळपास निश्चित आहे। मात्र गजानन पंडितांनी लावलेल्या आरोपांमुळे शिवसेनेची आणि पर्यायानं उद्धव ठाकरेंची निवड चुकली तर नाही ना, असा सवाल मुंबईकरांना नक्की पडला असेल। मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई।